चला चाललोय रक्षाबंधनला. उद्या रक्षाबंधन आहे, पण उद्या सकाळचं माघार येणार आहे आम्ही आणि काकी. आणि बापू चालले सोडवाय मला. अण्णा पण नाही यायचा, अण्णा घरीच आहे. चला आता तिकडे गेल्यावर दाखवते. आणि काय झालं माहितीये का, आमची गाडीच बंद पडली आणि इथंच हवेला ही पालखी महामार्ग इथं नवीनच पैसे देत नाही म्हणतात सोडायचा. बापूंनी मुद्दामच नाटक केलं का? मुद्दाम नाही काय अशी हसते ती का नाही डोक्याला उगत तरास माझ्या. बघायची आणि वहिनी आली पैसे मागितल्यावर म्हणतात नाहीत पैसे माझ्या पैसे नीट कराय नाही हो द्यावा. नसते हसते ती अशी का? काय खरं नाही बाबा. हा राख्या बांधाय चालू आणि 17 इग्न आडवी. नाही ह्यांना खरं वाटत नाही हो. हळूनी बोला. आता काय हळून लांब मोठे काय कोण खात. थांबा आता दीदी आली आम्हाला नेहला. आता ह्यांना म्हणलं जातो मी बारामती बिघवून रोडलाच बंद पडली. हा जवळ आणि इथं जवळ आलोय रेल्वे गेटच्या अलीकडच. हो थांबा आता दीदी आली. थांबा दाखवते. झालं याचं दीदी आम्हाला न्यायला आली. अगं ऊन आणि तोंड ग लाल झालं पण माझं. चल ग बाया. अगं चालूच व्हाय ना, काय झालं काय जण. आता लगेच चालू हो कर कुठं शालाय बघ बरं. विचारलं गाडी कुठली, पाण्याची घेऊन येतो. नको म्हणावं कुठं आला? इथं घरी होता का कुठं येतो? चालू झाली म्हणावं नको येऊ मग दुकाना म्हणल्यावर नव्हती. नको येऊ म्हणा. चला तर जातो आता घरी. आलो बरं का घरी. दीदीने आईस्क्रीम पण चारली, आईस्क्रीम खाल्ली आणि आलो घरी. हो काकी तर बसल्याच होत्या. लय पडलं बाई. लय ऊन लागलो लय. काय मधीच घरनं येताना गाडी चांगली होती, मधीच बंद पडली. आता आम्हाला काय माहिती. त्यात मध्ये आज मैत्रिणींनो रविवार आहे, पण ओंकारला फोन केला की ओंकार किती मिनिटात आलं ग. आलं बरं का लगेच आलं. पण परत नंतर ना त्या गाडीत गेलं तर पेट्रोल मध्ये पाणी गेलं आणि ती मग परत निघली की झाली चालू. मग बापू गेलं तिकडूनच आणि दीदी आले आम्हाला घरी घेऊन. बापू म्हणलं अजून आता काय घोटाळा बिटाळा झाला तर कुठं कुठाना करीत बसू, जातो माझा मी हिथं माघारी. बापू घरी पोचला असेल का? आता म्हणते ना लईच येळ आला. तिथनं पंचायत आणि बापूला उशिरा गेल्या पण पंचायत, लवकर गेल्या पण पंचायत. मग माशाचं घर काय बाळा ती आता किती ए! दिवस राहायची? उद्या जायचं तुम्हाला घेऊन. किती दिवस राहायचं म्हणजे पोरांची मी काय शाळा म्हणलं नाही. होतं गोठम दादाला ह्यांना इकडेच आपण इथंच राखी बांधू म्हणलं. नाही भावाचं म्हणणं काय माहितीये का, उद्या राखी बांधली तर ठीक, नाही तर पुढल्या वर्षी रक्षाबंधनला राखी बांधून माझी काहीच अडचण नाही. उद्या बांधली तरच बांधायची नाही. नाही तर मग पुढल्या रक्षाबंधनला बांधली तरी मी म्हटलं तर तुम्ही दोघं बघून घ्या बाबा, पुढल्या वर्षी बांधा. सकाळी मला म्हणलं आता मुख्यमंत्र्यांनी दिला असतील की तुला 1,500 रुपये. म्हणलं माझी काय गरज आहे. म्हणलं आता मुख्यमंत्री तुझा भाऊ म्हणल्यावर मला काय द्याय का म्हणला. मग म्हणलं माझं तर सकाळ धरून डोकं खाल्लं होतं. मी म्हणलो तुम्ही जा बाबा कुठंतरी. मला मुख्यमंत्र्यांचे पैसे येणार आहेत ना 1,500. म्हणजे माझा फॉर्म नाही भरला मैत्रिणींना अजून. माझं तर रिजेक्टच आहे. का ग? रिजेक्टच करताय काय माहिती. सगळं लिंक आहे. आधार कार्ड जर आपल्या मोबाईलला लिंक हो नसेल हो तरी पण नाही, बँकेशी आधार कार्ड लिंक लागतं बँक अकाउंटला. जर बँक अकाउंटला आपल्या आधार कार्ड लिंक आणि एका घरात 2 जणांना येतं. एका घरात तिघी जणी बायकांना नाही, दोघच बायकांना नाही. तर मग एक जणाला एकच किती पाहिजे सरांना विचार किती पाहिजे. बरं किती सर आले तिथं सर आहेत घरात पण सांगते सर आले तर. गरम होते मला. मैत्रिणींना आमचं चाललंय ना मिरची कुटायचं ते मसाला आवाज यायला येतोय की ते डांक्याचा तुम्हाला, पण म्हणलं बाहेरच बसाव बाबा. लेकीने काय झालं? गुलाबजाम करायचं तर इथं यायच्या ती म्हणून मग तिने खावा कवितानीच काला आणून दिलता. हा बरं की बघ की मोज. खवा आणलाय, गुलाबजाम करायचंय, नाही संध्याकाळी काय पावभाजी करू आपला करायची. तिकडेच घेऊन जाऊन तिथं करू उद्या इरबळ. नाही इथं खायापुरतं आज करू तुम्हाला. बरं आणि आज आम्ही करणार आहे पावभाजी छान पैकी स्पेशल. करा काय. सविता ताई पण येतात ना माझे ननद, ते आज येतात का काय मला नाही माहिती. फोन करायचा ना ओंकारला दोघाला बोलवायचं या म्हणा. ते म्हणता ना ओंकार कोणतं माझ्या नंदाचं पोरगं सगळं काम ऐकतं माझं. असं त्या तोंडातून गेलं ती. नाही ती ओंकार आहेत ना सगळं काम पहिलेच कसं नाही ऐकत, आताच नाही लहानपणापासून. त्याच्यामुळे तर त्या प्याच्या पोचलो एकदाच इथं. आता इथलं सगळं आटपायचं नंतरच आईच्या घरी जायचं. आता तर लोक नाही. आईने आपण पण रानात गेल्या तर रानात गेले असते यायला लय वेळ लागला. नाही. वहिनीला फोन केला, सोन्या कुठे गेलाय तर सोन्या कंपनीत गेलता आणि आपण रानात गेलत. मग म्हणलं आता दीदी नाही तर तुम्ही दोघी कुणाला तर नाही बोलवायची एक दिन, आता घरी तर कोण नाही. त्याच्यामुळं झालं असं
तर बाय सगळ्यांना. बाय बाय. आलो एकदाच रक्षाबंधनला.